Good morning, student. Today we'll start our new chapter that is 1.6 a collage. So, when we were in smaller classes, that time one competition was there collage making competition. So, one subject we have to choose and we have to make a collage related that. So, here is the collage of about Swami Vivekananda. So we will see about this. What kind of information is there about Swami Vivekananda? Swami Vivekananda born Narendra Datta was a great responsibility to make the world aware of the greatness of Indian philosophy. Philosophy, yeah, philosophy means system of beliefs. Philosophy means system of beliefs. So स्वामी विवेकानंद जेव्हा जन्माला तेव्हा त्यांचं नाव नरेंद्र दत्त असं होतं आणि त्यांची पर्सनॅलिटी एकदम छान होती आणि त्यांनी जगाला चांगल्या पद्धतीचं बिहेवियर कशा पद्धतीचं असतं ते दाखवून देण्याचा प्रयत्न केला. ॲट अ पार्लमेंट ऑफ वर्ल्ड्स रिलिजन्स ही बिगॅन हिज स्पीच विथ सिस्टर्स अँड ब्रदर्स ऑफ अमेरिका. जेव्हा ते पार्लमेंटमध्ये गेले होते अमेरिकेच्या, तेव्हा तिथे त्यांना भाषण करायची संधी मिळाली होती आणि तेव्हा त्यांनी भाषणाची सुरुवात ही बंधू आणि भगिनींनो या शब्दांमध्ये केली होती. सिस्टर्स अँड ब्रदर्स ऑफ अमेरिका या शब्दांनी केल्यामुळे ॲट दिस वर्ड ही रिसीव अ 2 minute स्टँडिंग ओवेशन. आणि फक्त त्या शब्दांमुळे, ओवेशन म्हणजे काय, एन्थुझियास्टिक क्लॅपिंग बाय अन ऑडियन्स, ते सर्व पार्लमेंटमध्ये असलेले सर्व व्यक्ती उभे राहून त्यांनी 2 मिनटं यांच्यासाठी स्टँडिंग ओवेशन दिलं, म्हणजे टाळ्या वाजवल्या होत्या उभे राहून. ही एम्फसाइज द इम्पॉर्टन्स ऑफ सेल्फलेसनेस अँड सर्व्हिस टू मॅनकाइंड इज रिगार्डेड ॲज अ पॅट्रियोटिक सेंट. एम्फसाइज means give special importance. So specially what kind of respect we are giving, that is called emphasize. So he emphasized the importance of selflessness and service to mankind. म्हणजे एक माणूस म्हणून आपली काय कर्तव्य असतात किंवा निस्वार्थ वागणुकीचे धडे त्यांनी त्या ठिकाणी त्याबद्दल त्यांनी सांगितलं तिथल्या लोकांना. ही इज रिगार्डेड ॲज अ पॅट्रियोटिक सेंट. आणि एक पॅट्रियोटिक म्हणजे देशभक्त असणारा संत, देशाचा भक्त असलेली व्यक्ती म्हणून ते तिथं ओळखले गेले, इंडियातून गेले होते. नेक्स्ट piece is there. Actually, I would like to explain you again. A collage means what? A piece of art made by sticking various different materials such as photographs or pieces of paper or fabric onto a large and firmer surface. So if we want to make collage, we have to take a larger and firmer surface like a card sheet, and we have to choose any one subject and related of that information and photos we have to stick on that. That is called collage. So see, the blue color strip is there. Arise, awake, and stop not until the goal is reached. उठा, जागे व्हा आणि आपलं ध्येय साध्य होईपर्यंत थांबू नका. दॅट इज द मिनिंग ऑफ दिस ब्लू चिट. सी, द ऑरेंज कलर इज देअर. टॉक टू युअर सेल्फ ॲट लिस्ट वन्स इन अ डे. दिवसातून एकदा स्वतःशी बोला. अदरवाईज यू मे मिस अ मीटिंग विथ ॲन एक्सलंट पर्सन इन द वर्ल्ड. आणि जगातील सगळ्यात चांगल्या व्यक्तीला भेटण्यापासून तुम्ही वंचित राहू शकता. त्यामुळे दिवसातून एकदा तरी आपण स्वतःशी बोललं पाहिजे. काय वाटतं आपल्याला, आपण काय करायला हवं, या विषयावरती आपण चिंतन मनन करायला हवं. सी द डाउन साइड, दॅट पीच कलर piece is there, paper piece is there, message is there on that. Take up one idea, make that one idea your life
थिंक ऑफ इट, ड्रीम ऑफ इट. एक आयडिया निवडा, एक आयडिया बनवा, युअर लाईफ, थिंक ऑफ इट, आणि त्याच्याविषयी विचार करा. ड्रीम ऑफ इट, स्वप्न बघा. लिव्ह ऑन दॅट आयडिया, त्या विचारामध्येच जगा. लेट द ब्रेन, मसल्स, नर्व्स, एव्हरी पार्ट ऑफ युअर बॉडी बी फुल ऑफ दॅट आयडिया. आणि ज्या विचारावरती किंवा ज्या आयडियावरती तुम्ही सगळं काही निर्भर करतायत, त्याचा सर्वांगाने विचार करा. अँड जस्ट लीव एव्हरी अदर आयडिया अलोन. दिस इज द वे टू सक्सेस. आणि प्रत्येक आयडियाचा एवढा विचार करून, प्रत्येक विचाराचा एवढा विचार करून, आणि ती विचार तुम्ही सोडून द्या. दिस इज द वे टू सक्सेस. आणि हाच यशाचा मार्ग आहे. सी द येलो कलर पेपर इज देअर. फील द ब्रेन विथ हाय थॉट्स. आपला जो मेंदू आहे तो उच्च विचारांनी भरा. हायेस्ट आयडियल्स, चांगले व्यक्तिमत्व जे आहे त्यांच्याबद्दलचे जे विचार आहे, त्यांची जी काही पर्सनॅलिटी आहे, त्या पर्सनॅलिटीला आपण आपल्या मेंदूत भरायचं आहे. प्लेस देम डे अँड नाईट बिफोर यू अँड आउट ऑफ दॅट विल कम ग्रेट वर्क. आणि त्यांना दिवस रात्र आपल्या विचारांमध्ये असू द्या. बिफोर यू अँड आउट ऑफ दॅट विल कम ग्रेट वर्क. आणि तुमचं चांगलं काम होईपर्यंत तुम्ही त्या विचारांशी संलग्न राहा. लास्ट ग्रीन कलर पेपर इज देअर. वॉट एव्हर यू थिंक दॅट यू विल बी. इफ यू थिंक युअर सेल्फ वीक, वीक यू विल बी. इफ यू थिंक युअर सेल्फ स्ट्रॉंग, स्ट्रॉंग यू विल बी. तुम्ही जसे विचार कराल तसेच तुम्ही घडता. त्यामुळे नेहमी विचार आपण पॉझिटिव्ह ठेवायला हवे, निगेटिव्ह ठेवायचे नाहीत. वॉट एव्हर यू थिंक, तुम्ही जे विचार करता तेच तुम्ही होता. जर तुम्ही समजत असाल की मी खूप अशक्त आहे, वीक आहे, किंवा मला हे जमतच नाही आहे, मी हे करू शकत नाही, असं जर विचार करत असाल तर तेच होणार. पण जर तुम्ही असा विचार करत असाल की नाही, मी खूप स्ट्रॉंग आहे आणि मी हे करू शकतो, तर नक्कीच तुम्ही ते करू शकाल. सो दिस इज आवर लेसन is over here, collage, and information is there. Gather information about your favorite great historical personality. You may use the internet. You may also gather photographs, pictures, etc. Prepare a collage. So you have to prepare one collage. So using the pictures, inspirational quotes, and a brief description of the person importance, hold an exhibition of your collages in the classroom. So this is today's your homework. You have to prepare a collage of your famous personality, favorite famous or great historical personality. So make collage and send it to me. Okay, have a nice day. Take care. Bye bye.